श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हिंदखेडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून 7 लाखांची रोकड लांबवली। धुळे मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टी शर्ट वाटप करीत करण्यात आले मार्गदर्शन। खानदेशामधील वनरक्षक पदभरतीची धाव चाचणी धुळे जिल्ह्यात घेण्याची मागणी। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन कार्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न। आणि भोईवाड्यातील ढोले यांच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे आग। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 7 लाखांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडल्यामुळे खळबळ उडाली। शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 6 ते 7 लाखांची रोकड लांबवली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। यापूर्वी देखील एसबीआय मुख्य शाखेतील एटीएम मशीन फोडून 36 लाखांची चोरी झाली होती। याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा बस स्थानक समोरील रस्त्यावर धुळे नंदुरबार जिल्हा बँकेसमोर स्टेट बँक इंडियाचे एटीएम आहे। हा रस्ता 24 तास वाहतुकीचा असून चारही बाजूंनी व्यापारी आणि नागरिकांचे खासगी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। असे असताना चोरट्यांनी एटीएम फोडून त्यामधील 6 ते 7 लाख रुपयांची रोकड चोरून नेली। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन एरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट पाचारण करण्यात आले होते। श्वान पथकाने वरुड रोड न्यायालयापर्यंत मागोवा घेतला। त्यानंतर श्वान पथक तेथे घुटमळले। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या तपासासाठी मोहीम राबवत पथके रवाना केली आहेत। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धुळे मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या धावपटूंना शुक्रवारी पोलीस कवायत मैदान येथे टी शर्टचे वाटप करीत मार्गदर्शन करण्यात आले। धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर 4 फेब्रुवारीला पहाटे होणाऱ्या धुळे मॅरेथॉन 2024 स्पर्धेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या धावपटूंना शुक्रवारी पोलीस कवायत मैदानावर टी शर्टचे वाटप करीत मार्गदर्शन करण्यात आले। धुळे मॅरेथॉन स्पर्धेसाठी हिट धुळे हिट धुळे हे मॅरेथॉनचे घोषवाक्य तर धावपटू रन फॉर पांजरा ही थीम साकारण्यासाठी धावणार आहेत। साधारण 15,000च्या आसपास रजिस्ट्रेशन झाले आहे। 4 प्रकारात ही मॅरेथॉन होणार असून 21, 10, 5 आणि 3 किमी अंतरात या स्पर्धा घेण्यात येतील। 21 किमी अंतराची स्पर्धा पोलीस मुख्यालय ते गोंदूर गावापर्यंत होणार असून याच रस्त्यावर अन्य स्पर्धा टप्प्याटप्प्यावर घेण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। स्पर्धकांसाठी विशेष सूचना देण्यात आल्या असून आजारी स्पर्धकांना मॅरेथॉन मध्ये सहभागी होता येणार नाही। नोंदणी केलेल्या स्पर्धकांना मॅरेथॉन नंतर अल्पोपहार देण्यात येईल। स्पर्धा मार्गावर हायड्रेशन पॉइंट ठेवण्यात आले असून स्पर्धकांनी मौल्यवान वस्तू दागदागिने परिधान करू नये। लहान पल्ल्यांची काळजी स्पर्धकांनी स्वतः घ्यायची असून पहाटे 5 वाजेला रिपोर्टिंग करणे आवश्यक असणार आहे। मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ टाइम पुढील प्रमाणे: 21 किलोमीटर पहाटे 6 वाजेला, 10 किमी 6:15, 5 किमी 6:30 वाजेला तर 3 किमीची स्पर्धा 7 वाजेला सुरू होईल। अनुक्रमे हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन आणि फॅमिली रन या प्रकारात ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे। मॅरेथॉन मार्गावर वैद्यकीय मदत, पार्किंगसाठी जागा, स्वच्छतागृहे आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। मॅरेथॉन स्पर्धाचा नकाशा देखील आयोजकांनी स्पर्धकांसाठी उपलब्ध करून दिला आहे। 4/2/24 रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेकरिता आज पेड रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेले आहे त्यांना टी शर्टचे वाटप सुरू करण्यात आले पोलीस मुख्यालय येथे आणि त्याबद्दलची मॅरेथॉनची रेसबद्दलची माहिती पण त्यांना सोबत आज देण्यात येणार आहे। हा कार्यक्रम 2 दिवस म्हणजे आज 2 तारीख आणि 3 तारीखला पोलीस मुख्यालय ग्राउंड येथे सुरू करण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजतापर्यंत हे वाटप चालणार आहे। खानदेशामधील वनरक्षक भरतीची धाव चाचणी धुळे जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। खानदेशमधील वनरक्षक पदभरतीची धाव चाचणी धुळे जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की खानदेशातील म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील वनरक्षक पदासाठी भरतीची जाहिरात निघाली असून ती भरती 250 पदांकरता घेण्यात येणार आहे। इतर म्हणजे कागदपत्रे व शारीरिक परीक्षा पूर्ण होऊन आता धाव चाचणी भरतीमध्ये घेण्यात येणार आहे। खानदेशातील 3 जिल्ह्यांमधून जवळपास 5,000 ते 6,000 उमेदवार या धाव चाचणीसाठी पात्र ठरले आहेत। ही धाव चाचणी नाशिक पासून जवळपास 50 किलोमीटर जवळ इगतपुरीला समृद्धी महामार्ग लगत ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येणार आहे। त्यातच पहाटे सकाळी लवकर त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। सदरील भरतीचे ठिकाणे इगतपुरी रेल्वे स्टेशन बस स्टँड पासून जवळपास 6 ते 7 किलोमीटर आहे। त्यामुळे सदरो ही अट अत्यंत जाचक असून त्यात बदल करून ही भरती धुळे जिल्ह्यातच घेण्यात यावी। 3 जिल्ह्यांचे केंद्रस्थान हे धुळे आहे।
तसेच धुळ्यात जिल्हा क्रीडा संकुल ग्राउंड, पोलीस ग्राउंड, SRP ग्राउंड, कृषी महाविद्यालयाचे ग्राउंड असे अनेक ठिकाणी वनरक्षक पदभरती धाव चाचणी घेता येऊ शकते. मधून सदर धाव चाचणी धुळ्यातच घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हरीश माळी, कुणाल कानकाटे, मनोज जाधव, मोहित वाघ, शुभम फुलपगारे, सौरभ लहामगे, दरवेश शेख, जयेश फुलपगारे आदी उपस्थित होते. खानदेशातील वन संरक्षक पदभरती घेण्यात आलेली होती. त्यात कागदपत्रे शारीरिक चाचणी झाली असून आता धाव चाचणीची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ती धाव चाचणीची परीक्षा धुळ्यापासून 200 किलोमीटर अंतरावर त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. ही अत्यंत जाचक असून त्या ठिकाणी त्यांनी सकाळी पहाटेच पोचायला लावलेलं आहे. धुळ्यापासून 200 किलोमीटर म्हणजे नाशिकपासून इगतपुरी घोटी या ठिकाणी ती समृद्धी महामार्गालगत ठेवण्यात आलेली आहे. एक विद्यार्थी इथून निघाला सुद्धा तर तो त्या रेल्वे स्टेशन आणि इगतपुरीच्या बस स्टँडवरती गेला तर तिथून 7 किलोमीटर त्याला पायी त्या ठिकाणी जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांजवळ त्या ठिकाणी महिला आणि विद्यार्थिनीसुद्धा आहेत आणि त्या विद्यार्थिनींचा आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी छेडखानीचे प्रकार होऊ शकतात. असे अनेक वाईट प्रकार होऊ शकतात. तर त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचण येणार आहे. धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात इतके मोठे ग्राउंड असताना जिल्हा क्रीडा संकुल आहे, चं ग्राउंड, SRPचं ग्राउंड आहे, पोलीस कवायत मैदानाचं ग्राउंड आहे. इतके मोठे ग्राउंड असताना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं कारण काय, असं आम्ही आशयाचं पत्र निवेदन युवा सेनेत धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की यात सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय वगळण्याचा विषय आधी 8 वगळून धुळे जिल्ह्यातच घेण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन धुळे यांच्यातर्फे परिवहन कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे आणि ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन धुळे यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रक्तदान शिबिराचे परिवहन कार्यालयाच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले. रक्तदान शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष शरद गोसावी, प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, अनुज भामरे, राहुल जाधव, प्रशांत लोखंडे, जावेद शेख, प्रशांत पांडे, रवींद्र शिंदे, सुनील चौधरी, मिलिंद बैसाने, संदीप राजपूत, मुकेश मोरे, सतीश कलाने आदी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा सप्ताह 2024 निमित्त आज प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबिरात जे स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणार आहेत अशा रक्तदात्यास कार्यालयातर्फे मोफत हेल्मेट दिले जाणार आहे. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवावा व रक्तदान करावे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अपघात समय किंवा इतर समय जेव्हा एखाद्या रुग्णास अत्यावश्यक वेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस हे आपले रक्तदान केलेले रक्त त्याला उपयोगास येते व कोणाचं तरी आयुष्य वाचू शकते. तरी मी सर्वांना परत एकदा नम्र आवाहन करेन की सर्व इच्छुक रक्तदात्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे येऊन रक्तदान करावे. रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत 15 दिवसापासून रस्ता सुरक्षा कार्यक्रम चालू असून आज आमच्या RTO अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की रोडावर अपघात खूप जोरात चालतात, खूप अपघात होतात आणि रक्ताचा खूप मोठा पुरवठा कमी पडलेला आहे धुळे सिव्हिलला. मागच्या महिन्यात 500 बाटल्या फक्त रक्तदान जमा झालं आणि 941 बाटल्या ह्या रक्त सिव्हिल हॉस्पिटलला लोकांना द्याव्या लागल्यात. तर हा तुटवडा लक्षात ठेवून आणि लोकांचा आज रोडावर जे अपघात होतात, अपघातग्रस्तांना रक्त मिळत नाही हे लक्षात ठेवून साहेबांनी रक्तदान शिबिर आज इथे आयोजित केलेले आहे. धुळे जिल्हा मोटर ट्रान्सपोर्टचे असोसिएशनचे अध्यक्ष मी या नात्याने आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपल्या जे RTO अधिकाऱ्यांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे याला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रक्तदान करून आपल्या धुळे जिल्ह्याचा रक्तसाठा आपण वाढवावा. त्या निमित्ताने RTO कार्यालयातर्फे एक हेल्मेट बक्षीस देण्यात येणार आहे. तरी सर्व दात्यांनी रक्तदान करून आपण हे महान कार्य करावे असे मी सर्वांना आवाहन करीत आहे. धुळे शहरातील मोगलाई परिसरातील संतनगर जवळील भोईवाडा येथे राहणारे मधुकर ढोले यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संसार उपयोगी वस्तू जळून खाक होऊन सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. धुळे शहरातील मोगलाई परिसरातील संतनगर जवळील भोईवाडा येथे
मधुकर तुकाराम ढोले यांच्या बंद घरास अचानक आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली. यात सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भोईवाडा येथे मधुकर तुकाराम ढोले हे 20 वर्षापासून वास्तव्यात आहेत. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते लग्नाला गेले असता अचानक शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. यात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यात सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. या ठिकाणी मधुकर तुकाराम ढोले यांचं भोईवाडा येथे घर असून 15 ते 20 वर्षापासून ते या ठिकाणी वास्तव्य करत होते. तर आज सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तर त्या ठिकाणी त्यांची 3 मुलं आणि मिसेस आणि तो भाऊ असताना बाहेर गेले आणि शॉर्ट सर्किट झालं. त्याचं घराचं नुकसान एक 50 ते 60 हजारचं नुकसान झालं. त्यात त्याची मिसेस जी आहे ते शिलाई मशीन करतात. तर ते आजूबाजूचे आलेले शिलाई ब्लाऊज वगैरे ते जळून खाक झालेत. पण त्याला सरकारच्या वतीने काही ना काही मदत मिळावी हीच प्रार्थना करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून 7 लाखांची रोकड लांबवली. धुळे मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टी शर्ट वाटप करीत करण्यात आले मार्गदर्शन. खानदेशामधील वनरक्षक पद भरतीची धाव चाचणी धुळे जिल्ह्यात घेण्याची मागणी. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन कार्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न. आणि भोईवाड्यातील ढोले यांच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे आग. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.